नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहोत आकाश भाऊ बेडवल यांच्या सोयाबीनच्या प्लॉटवर. तर गाव ब्राह्मणी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आकाश भाऊ याची लागवड कधी केली तुम्ही सोयाबीनची? याची लागवड आहे 27 जूनची लागवड केलेली आहे. अच्छा, कोणती व्हेरायटी आहे ही? ही ग्रीन गोल्ड सीडची 3344. आता माझ्या निदर्शनास असं येऊ राहिलं की आता हे जे अंतर दिसतंय मला, हे अंतर एवढं ठेवण्याचं कारण काय आणि तुम्ही याची पेरणी कशी केली? सर याची आता आम्ही लागवड केली 20 बाय 5 इंचावर लागवड आहे. ही दोन्ही सरीतलं अंतर 20 इंच आणि दोन्ही झाडातलं अंतर 5 इंच. आता तुम्ही बघू शकता इथं दोन झाडातलं अंतर जवळपास 5 इंच दिसतंय एक एक टोकन ठिकाणी. यंत्रानं लागवड केली आम्ही. टोकन यंत्रानं लागवड केली. दिसतं का 5 इंचावर आम्ही टोकन यंत्र सेटिंग केली. त्याच्यावर टोकन यंत्रानं 2-2 3-3 दाणे एक एक जागी टाकलेली आहे. पाहिजे 2 दाणे इकडे 2 इकडे 3 झाडं. बरं, हे असं करायचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? काय आहे, अंतर थोडं जास्त आहे त्याच्यात आपल्याला उत्पन्नावर थोडं चांगला भेटतं आपल्याला. ही लागवड अशी थोडं अंतर वाढवून केलं आपण तर उत्पन्नावर चांगले आहे. टोकन यंत्रण कसं आहे, टोचून बी लावतं का उतार बी म्हणजे चांगला बरोबर होतो. अंतरावर दाना पडतो आणि स्पेसिंग म्हणजे मेंटेन राहते. मेंटेन राहते असं. आणि उत्पन्न आपल्याला थोडंफार आपल्याला आपण दरवर्षी लागवड करतो, उत्पन्न आपल्याला थोडी भर भेटली. तर तुम्ही असं याच वर्षी केलं की मागच्या वर्षी पण ट्राय केलं होतं? वर्षापासून लागवड करतो टोकन यंत्रानं. अच्छा, आणि हे जे मध्ये आता तुम्ही मध्ये आंब्याची पण लागवड केलेली आहे, तर हे एवढं स्पेसिंग तुम्ही आंब्याकरता ठेवलेलं आहे? आंब्याकरता ठेवलेली. इकडे अच्छा. एवढी हवा लागू म्हणून आंब्याची कॅनोपी त्यांनी चांगली होणार. हम्म, हम्म, हम्म. 7 बाय 14 फुटावर लागवड आहे. दोन्ही गल्लीतले अंतर 14 फूट आहे आणि दोन्ही झाडातलं अंतर 7 फुटावर लागवड केली. 2-2 3-3 कोय लागवड केली. अच्छा, म्हणजे आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन लागवड केली. तर तुम्हाला आता तुम्ही हे टोकन यंत्रानं लावलं म्हणता, त्याच्यात तुम्हाला बियाणं किती लागलं? आता किती क्षेत्र आहे? आता 2 एकर आहे. 2 एकर मधून आपण या आंब्याचं गॅप सोडलं तर 1.5 एकर वावर भरण आहे. आता 1.5 एकर मध्ये आम्ही लागवड केली आहे 40 किलो, 35 ते 40 किलो आपण बीज दाणे पेरणी केलेली आहे. 35-40 किलो आपण सोयाबीन लागलेलं आहे आपल्याला. अच्छा, तर मुळातच म्हणजे तुम्हाला असं वाटतं की याच्यामुळे उत्पन्नात बरीचशी वाढ होईल? आता हे 40 दिवस झाले, आता फुलगिल लागले. हे बघू शकता, इथं फुलं दिसत आहेत तुम्हाला प्लॉटमध्ये, आणि प्रत्येक ठिकाणी 3-3 2-2 असे झाडं आहेत. झाडं एकदम हेल्दी आहे. आणि एक वेळेस सर आपण याला डवरणी झालेली आहे आणि आता आपण खत काही टाकलेलं नाही. अच्छा, तुम्ही तणनाशक मारत नाही याच्यामध्ये? नाही, तणनाशक मारत. अच्छा, काय कारण नेमकं तणनाशक न आपल्याला मारण्याचं? अनुभव आलेला आहे की तणनाशक मारल्यामुळे थोडं उत्पन्नावर 5-10% उत्पन्न कमी भेटतं आपल्याला. अच्छा, त्यामुळे तुम्ही तणनाशक मारत नाही, इकडे डवरणी करता आणि निंदून घेता. हे बघा, इकडे बघू शकता लेबर निंदणी करणं चालू आहे. लेबर निंदणी करते सोयाबीनमध्ये, आणि जे गवत आहे ते सगळ्या प्रकारे निघून जातं. एकदम प्लॉट असा चक झालेला आहे. हे बघा, अंतर हे जवळपास 18 ते 20 इंचाचं अंतर एवढं. फिक्स 20 इंच अंतर आहे आणि अच्छा. हे दोन्ही झाडाला अंतर 5. म्हणजे आतले आपल्याला जे इंटर कल्टिवेशन किंवा मधलं डवरी मारणं म्हणतो ते करायला सोपं जाते. आणि 15 दिवसात तुम्ही हे पूर्ण पॅक होऊन जाणार आपलं. अच्छा, पूर्ण मिळून जाणार आहे. झाकून जाणार. हां, बरोबर. आणि ही जी स्पेसिंग आहे, आता तुम्ही फवारणी करताना पण याचा वापर करू शकता. इकडे इकडचे 3 तास फवारायचे, तिकडे 3 तास फवारायचे. आपण असंच गनद्वारे फवारणी करू. अच्छा, अच्छा. फिट झाल्यानंतर ठीक आहे. सध्या याच्यावर कोणती फवारणी घेतली तुम्ही? काय काय फवारणी केली? त्याच्यावर आता आम्ही कॅल्शियम बोरानची फवारणी घेणार, त्याच्यासोबत आळी घेणार. हा, सध्या आपल्याला फुलं दिसत आहेत त्याच्यामुळे कॅल्शियम बोरॉन. कॅल्शियम बोरान घेणार. त्याच्यानंतर मग 05234 शेंगा थोडे नॉर्मल लागले तर सेट होण्यासाठी 05234 ची फवारणी घेणार. आणि त्याच्यात खत बी घेणार आपण ऑर्डर 1340 13-045 अच्छा, स्प्रे साठी. म्हणजे फुल आपलं ड्रॉप होणार, जागी लागणार आणि फुलं पूर्ण सेट होतील, आपले उत्पन्नावर चांगला परिणाम होणार त्याच्यासाठी. उत्पन्न वाढणार त्याच्यामुळे. बरं, काय वाटतं तुम्हाला? आता या वर्षात आपल्याला कळेलच की ॲव्हरेज किती निघते नॉर्मल याच्यापेक्षा. ठीक आहे, ठीक आहे. आपण बघू आता 2 एकर आहे. 2 एकर मध्ये पॅच सोडून आणलं तर 2 एकर वावर धरून हा, चालतं. 1.25 एकर तुमचं पूर्ण क्षेत्र आहे. हा. जर का एवढा गॅप जर का पकडला आपण 2 एकरातला, तर तेवढा सोडून द्या. पण 1.25 एकरमध्ये पूर्ण सोयाबीन आहे. सोयाबीन आहे. अच्छा, तुम्हाला समजा किती 2 एकरात 40 ते 45 किलो बियाणं लागलंय? बियाणं लागले. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. तर चालेल शेतकरी मित्रांनो, बघू शकता सोयाबीनचा एक नंबरचा असा प्लॉट आहे. एकसारखं पूर्ण झाडांची वाढ झालेली आहे आणि फ्रेशमध्ये प्लॉट. हे बघा, फुलं पण लागत आहेत. कुठल्याही प्रकारचे ज्याच्यावर रोगराई दिसत नाही आहे. मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे. तर हा सोयाबीनचा प्लॉट एकदम बघण्यासारखा आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.